ही जी काजूची बी आहे ना ही तुमच्यापर्यंत कशी पोचते प्रोसेस होऊन हे तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये दाखवतो। हा सगळ्यात मोठा काजू आहे की ज्याची क्वालिटी ज्याची मार्केटमध्ये फार मोठी किंमत आहे। जो कच्चा काजू असतो त्याला टाकला जातो, उष्ण वाफेवरती या सगळ्या काजू भाजल्या जातात। म्हणजेच काय होतात, कटरमध्ये हा कटरमध्ये टाकलं, हे टाकलंय तो असा हा काजू ब्रेक होतो। हा हे मॅन्युअली केलंय आजीने आपल्या हातातून। टेम्परेचर साधारण आता त्याचं 75 डिग्रीवर टेम्परेचर आहे, 75 टेम्परेचर आहे। आता किती दिवस ठेवणार तुम्ही, किती तास ठेवणार? हे धंद्यातलं गुप्त आहे, त्या बेक होण्याचा कालावधी आणि टेम्परेचर हे प्रत्येकाचं धंद्यातलं सिक्रेट असतं। तर नमस्कार मित्रांनो, तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे। तर मी आहे माझ्या कोकणातल्या गावी आणि आज मी चाललो आहे काजूच्या फॅक्टरीमध्ये। तर अर्थातच ना कोकणातलं सोनं म्हणजे आपल्या कोकणातला काजू। तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कोकणातला काजू कसा प्रोसेस होतो, मी कसा तयार होतो ते तुम्हाला दाखवणार आहे। तर जेव्हा काजू लागतो झाडाला तेव्हापासून तो तुमच्यापर्यंत जेव्हा येतो, कसा तो तयार होतो, कसा तो प्रोसेस होतो, त्याच्या मागचं जे पण सायन्स आहे ना ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर जिथे माझं गाव आहे ना अंकारवाडी गडमठ, तिथूनच ना लोरे तिथे ना काजू प्रोसेसिंग प्लांट आहे। तर आपण ना तिथे आता व्हिजिट करणार आहोत। तिथे ना आपल्याला आपले काका आहेत ना ते पूर्ण डिटेल सांगणार आहेत की काजू कसा तयार होतो। तर चला टाइम न वेस्ट करता आपण जाऊया लोऱ्यात। सो मित्रांनो, हे आहे काजू झाड। तर तुम्हाला आधी मी ना काजू दाखवतो। हा बघा दिसतोय, आणि ते बरेच काजू धरलेत, इथेही आहेत। तर एक आधी आपण पाडूया, पाड एक पाड किंवा आता नाही। अरे यार मी मारू, उडी मारून काढ, हा मी मारतो। आधी आपण काजू पाडूया एक दोन पडले तुमचा हा की पाटचा? बरेच आहेत। तर ही जी काजूची बी आहे ना ही तुमच्यापर्यंत कशी येते, कशी पोचते प्रोसेस होऊन हे तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये दाखवतो। चला आपण जाऊया काजूच्या फॅक्टरीमध्ये। आपल्यासोबत आहे समर्थ, तो वेळात वेळ काढून माझ्यासोबत आता येतोय। तर खूप खूप त्याचे मनापासून धन्यवाद मित्रा। वेलकम। बस कारण तो कॅमेरा समोर असं काही बोलत नाही, पण कॅमेरा मागे तो खूप बोलतो। तर चला आपण पटकन जाऊया आता फॅक्टरी जवळ। चल फायनली मित्रांनो आपण आलो आहे केदार काजू उद्योग, विश्वसनीय सेवा, काजू बी फोडून मिळतील। तर चला याच्या पाठीमागे ना त्यांचा कारखाना आहे, तिथे काजू तयार होतात। त्यामध्ये आपण काकांना भेटूया, ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। आपल्यासोबत आहेत आपले काका। तुमचं काका नाव सांगा ते पहिलं। माझं नाव घनश्याम शिवराम नावळे, वैभववाडी तालुका, लोरे नंबर 2 हे गाव आहे। आणि या ठिकाणी आपला हा काजू उद्योग आहे। गेली जवळजवळ 22 वर्ष हा काजू उद्योग अतिशय सक्षमपणे आणि चांगल्या प्रकारे चालू आहे। या संपूर्ण काजू प्रक्रियेची आपण आता पुढच्या सत्रामध्ये आपण सगळी पाहणी करणार आहोत की कशा प्रकारे काजू प्रोसेस केला जातो आणि तो मार्केटमध्ये कसा येतो, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जेव्हापासून काजू धरतो ती बी असते तेव्हापासून तुमच्यापर्यंत तो कसा पोहोचतो, तो कसा तयार होतो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये ना जाणून घेऊ। तर काका आपण सुरुवात कुठून करूया? इथून आपण रॉ मटेरियल पासून चालू करू। हा त्यांचं तुमचं घर पण आहे ना? हा घर आहे आणि तो पाठीमागे कारखाना आहे राईट साईडला माझ्या। ठीक आहे काका तुम्ही हे ह्या ठिकाणी हा जो काजूच्या झाडाला जो काजू धरला जातो तो या प्रकारे असा ओंडू वेगळा आणि हा काजू वेगळा, हा असा सेपरेट केला जातो। ह्या काजूची साईज ही प्रचंड मोठी आहे, म्हणजे W110 W150 ह्या क्वालिटीचा हा काजू आहे। हा सगळ्यात मोठा काजू आहे की ज्याची मार्केटमध्ये फार मोठी किंमत आहे, एक्सपोर्टला पण फार मोठी। हा काजू एका वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवतो। हा जो काजू आहे हा अतिशय मोठा काजू W150 क्वालिटीचा काजू आहे। आणि त्याचबरोबर असे वेगवेगळ्या प्रकारचे काजू
किंवा हे आपल्याला इथं बघायला मिळतील. यांची जी साईज आहे ही फारच छोटी आहे, मीडियम साईज आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे क्वालिटीचे काजू, वेगवेगळ्या साईजचे काजू आपल्याला या ठिकाणी प्रोसेस करायसाठी वापरायचे आहेत. हे इकडचे जो काजू आहे तो इकडून आपण त्या बॉयलरमध्ये ह्याच्यासाठी गरम करण्यासाठी नेणार आहोत. पण आता मी म्हणतो हा ग्रेड असतो बरोबर, हा 110चा ग्रेड आहे. 150चा ग्रेड आहे. म्हणजे यातला जो काजू येणार आहे तो 150 W150 या क्वालिटीचा येऊ शकतो. मोठा काजू येईल. हा 320चा 320 400. हा इथून आपण प्रोसेसला त्या ठिकाणी घेऊ. बॉयलर प्लांट मध्ये आपण जो तिकडचा जो काजू माल आहे तो काजू या ठिकाणी हा इथं बॉयलर आहे. बॉयलर मध्ये हा कंटेनर आहे. कंटेनर यामध्ये आपला हा ज्या रॉ काजू असतो, जो कच्चा काजू असतो त्यामध्ये आपण असा टाकला जातो. हे बंद केलं जातं. काजू हा कंटेनर बंद केला जातो. हा जो बॉयलर आहे या बॉयलर मध्ये पाणी असतं. या ठिकाणी इथून आपण पाणी सोडतो आणि त्याचा वॉल आहे तो बंद करतो. खालून लाकडांच्या माध्यमातून विस्तव पेटवतो. विस्तव पेटवल्यानंतर याला प्रेशर येतं. अच्छा, पाण्याची वाफ होते. ही सगळा जो काजू भाजतो तो पाण्याच्या वाफेवरती. हा इथं प्रेशर मीटर आहे. हा प्रेशर मीटर आहे. या प्रेशरवरती 180 170 प्रेशर गेल्यानंतर एक ठराविक प्रेशर गेल्यानंतर आपण या ऑइलच्या माध्यमातून या ऑइल असा रिलीज केल्यानंतर यामध्ये घ्यावं. यामध्ये तो जातो प्रेशर येतो. ओके. आणि या उष्ण वाफेवरती या सगळ्या काजू भाजल्या जातात. म्हणजेच काय होतात, हा आपल्या मगाचा काजू होता जो रॉ काजू आहे आणि हा आपण बॉयलर मधनं काढलेला काजू आहे. हा सगळा दाखवा. हा काजू बॉयलर मधनं काढलेला आहे जो तांबूस कलरचा आहे. तुम्ही कलर पाहू शकता. हा थोडा ग्रेइश कलर आहे. हा थोडा ग्रेइश कलर आहे आणि याच्यावर थोडासा तांबूस कलर आलाय. याचं काय होतंय, त्या पाण्याच्या वाफेनं हे वरचं जे टर्पल आहे या टर्पलातलं पाणी निघून जातं आणि पाणी निघून जातं. पाणी बाहेर निघतं आणि टर्पल आहे ते कडक होतं. आतला जो गर आहे त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होतो. परंतु यामध्ये ब्रेक करायला इझी होईल. ब्रेक करतात त्या कटरवरती तो ब्रेक करायला होतो. यामध्ये थोडीशी टेक्निक आहे की यामध्ये जो काजू आहे तो काजू किती वेळेपर्यंत त्याला वाफ द्यायची हे महत्वाचं आहे. प्रत्येकाची एक वेगवेगळी ट्रिक आहे. तो काजू कमी वाफ दिली तर तो फुटताना तुकडा होणार. बरोबर. जास्त वाफ दिली तर त्यामध्ये डिंक उतरणार. हे प्रत्येकाचं कौशल्य आहे. प्रत्येकाचं त्यामध्ये सायन्स आहे आणि ते प्रत्येकाचं कौशल्य आहे. तुम्ही मग हे जेव्हा भाजून झालं की हे असं कोरड्या हवेमध्ये सुकवलं जातं. कोरड्या उन्हामध्ये नाही, कोरड्या हवेमध्ये हे सुकवलं जातं. 2 दिवस कोरड्या हवेत सुकवल्यानंतर हा काजू कटरवरती फोडायसाठी हा तयार झाला. कटरवरती फोडायसाठी तयार होणार. आपण हा कटरवरती कसा फोडला जातो हे आपण आतमध्ये जाऊन बघूया. मित्रांनो, असे काही यांची प्लांट आहे. इथे कटर आहे बरोबर. हे 1 2 आणि हे 3 कटर. हे 3 कटर आहेत. मी ह्या तिन्ही कटर सेम ह्याचे ऑटोमॅटिक पूर्वी कसं मॅन्युअली सगळं मॅन्युअल हँड कटिंग पॅडल कटिंग असं होतं. आता हे ऑटोमॅटिक कटर आले आणि हे कटर तिन्ही कटर आहेत. हे कटर आपलं काम जो आपण मगाशी बॉईल केलेला काजू आहे 2 दिवस वाळवलेला काजू आहे तो आपल्याला कसा फुटतो ते आपण प्रत्यक्षात या ठिकाणी पाहून घेऊया. हे आपण या ठिकाणी काजू या बॉयलर मध्ये टाकूया. कटरमध्ये हा कटरमध्ये टाकूया. हे टाकलंय आणि ही मशीन आपण स्टार्ट मध्ये मी आपल्याला तिथं हा काजू ब्रेक होतो. हे दोन टर्पल बाजूला होतात. मधून ब्रेक होत नाही.
साईडनी बाजूला होतं आणि हा जो काजू घर आहे तो घर वेगळा होतो. काही जण असा आतमध्ये साईड राहतो मग तो अशा प्रकारे मॅन्युअली हे करतात, मॅन्युअली सेपरेट करतात. हा मॅन्युअली सेपरेट केला जातो. तेव्हा मग काजू असा काजू तुम्हाला भेटतो, स्वतःहून तू कट करून स्वतःचा काजू बाहेर येतो. म्हणजे मॅन्युअली ना ते काजू काढतात. हा अशा प्रकारे पुढे हे अशा प्रकारचा जो कट केलेला काजू आहे तो काही सेपरेट करतात. म्हणजे टर्फल वेगळी आणि घर वेगळं सेपरेट या ठिकाणी मॅन्युअली माणसामार्फत केलं जातं. आता आपण काजू कट करून झालाय. आता मग पुढची प्रोसेस बघूया. तर पुढची प्रोसेस काय, आपल्या काजू कट झाल्यावर काजू आता कट झाल्यानंतर हा अशा पद्धतीनं मॅन्युअली हा टर्फल वेगळी, हे बघा हे घर वेगळे, हे मॅन्युअली केलंय आजीने आपल्या हातातून, आणि हे टर्फल वेगळी केली. अशा प्रकारचे हा मॅन्युअली वेगळा केलेला काजूगर जो आहे तो या ठिकाणी पुढच्या प्रोसेसला हा ड्रायर आहे. मॅन्युअली वेगळा केलेला काजूगर जो आहे असा हा तो आपल्या नंतर इथे हा ड्रायर आहे. हा ड्रायरचं टेम्परेचर आहे, ड्रायरचं टेम्परेचर अगदी 100 डिग्री पासून 120 डिग्री पर्यंत कुठेही ठेवतो. परंतु याचं जे टेम्परेचर आहे ते किती ठेवायचं आणि तो किती तास काजू भाजायचा हे प्रत्येकाचं कौशल्य आहे. आणि काजूचा जी क्वालिटी आहे, काजूचा जी चव आहे ती याच्यावर डिपेंड करते. काजू तिला डिंक लागला तर तो काजू खराब लागला. त्यामुळे यामध्ये ती जी मूळ प्रोसेस आहे ती सर्वात महत्वाची टेक्निक आहे. आणि हा जो आहे तो याच्यामध्ये, आणि हे इथं जर व्यवस्थित काजू तयार झाला नाही, टेम्परेचर व्यवस्थित बेक झाला नाही, बेक नाही झाला तर तो काजू खायला चांगला लागणार, टिकणार नाही. आणि काही एक ओव्हन आहे बरोबर, काजू हे तयार होतो. हा ओव्हन आहे, या ठिकाणी ओव्हन आहे हा. आणि हा टेम्परेचर साधारण आता त्याचं 75 डिग्रीवर टेम्परेचर आहे. 75 टेम्परेचर आहे त्याचं. आता गरम असेल हा गरम असेल. आता हा गरम आहे, परंतु अजून हा पूर्ण तयार नाहीये. हे तुम्ही केव्हा ठेवले होतं? हे आता जवळजवळ 12 वाजता ठेवलेले आहे. 12 वाजता ठेवले. आता किती दिवस ठेवणार तुम्ही, किती तास ठेवणार? हे धंद्यातलं आहे ते गुपित त्याचं टेम्परेचर आणि किती तास ठेवायचं हे मी सांगू शकणार. साधारण 1, 2, 3 दिवस जसं ते साधारणतः 12 तास, 15 तास, 8 तास, ते 4 तास असं ठेवू शकतो. जसा तो अभ्यास केला असेल त्याच्याप्रमाणे ते त्याचं गुपित असतं, सिक्रेट आहे ते. कारण त्याचा सर्व मेन रोल असतो, तसा तो काजू तयार होतो, त्याची क्वालिटी जी बनते ती याच्यावरती असते. या ठिकाणी असा तयार झालेला जो काजू आहे तो असा या स्प्रे मध्ये हा बेक झाल्यावर बरोबर हा स्प्रे मध्ये या ठिकाणी असा व्यवस्थित असा सेट करतो आपण, सेट केला जातो. आणि सेट केल्यानंतर हा असा या ठिकाणी लावला जातो. हे लावल्यानंतर याचं टेम्परेचर आणि त्या टाइम वरती तो काजू बेक होतो. ओके. आणि त्या बेक होण्याचा कालावधी आणि टेम्परेचर हे प्रत्येकाचं धंद्यातलं सिक्रेट असतं. आणि त्याच्यावरती काजूची टेस्ट आणि क्वालिटी डिपेंड असते. चालेल. आणि या ठिकाणी सर्वात मोठा रोल आहे. आता हे जे काजू टेस्ट करतात ना, काम मॅन्युअल ते काम करतात. चालेल. हे इथून झाल्यानंतर हा जो अशा प्रकारचा जो तयार झालेला काजू आहे तो नंतर पॅकिंगला जातो. अशा प्रकारचा तयार झालेला काजू सुद्धा पॅकिंगला जातो. डायरेक्ट पॅकिंगला येतो नाही, मध्ये काही तो कशा प्रकारे जातो तर आपण पुढे दाखवतो. तर त्या ठिकाणी जो ओव्हन मधलं तयार झालेला काजू आहे तो या ठिकाणी आपण अशा प्रकारचा आणला जातो आणि यामधलं सेपरेशन केलं जातं. सेपरेशन म्हणजे खराब सॉर्टिंग केलं जातं, ग्रेडिंग केलं जातं. म्हणजे त्यामध्ये काजू, कली, पाकळी, खराब काजू
वेगवेगळी केली जातात. खराब काजू 180चा, 210चा, 240, 240, 150, अशा प्रकारचा जो ग्रेड आहे तो या ठिकाणी ग्रेड केला जातो. आणि उत्तम अशा हा कडक पॅकिंग मध्ये जो वर्ष पॅकिंग खराब होणार नाही अशा पॅकिंग मध्ये ठेवला. उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर हा काजूचा साईज बघा. ही जी साईज आहे काजूची 150 मधल्या क्वालिटीची काजूची साईज आहे. ओके, 150 ग्रेड आहे. हा 150, 200, 180च्या मधला हा काजू आहे. आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचा आणि अतिशय चवदार असलेला हा काजू आहे. जी ग्रेडिंग होती वेट प्रमाणे होते, साईज प्रमाणे होते, तुला कसं समजतं ते? हा, ती साईज प्रमाणे ग्रेडिंग होते. त्यासाठी काही मशीन वगैरे असतं की? मशीन पण बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, पण हा आपला घरगुती असल्यामुळे या ठिकाणी आता मॅन्युअली आपण सॉर्टिंग करत असतो. आणि मॅन्युअली सॉर्टिंग केल्यानंतर आपण हा मार्केटमध्ये किंवा लोकांना द्यायला तयार होतो. अशा प्रकारची इथपर्यंत प्रोसेस आहे. याच्यानंतर पिलिंग म्हणून एक प्रकार असतो, म्हणजे टर्पल वरनं काढणं. म्हणजे काय? व्हाईट काजू. येस, हा व्हाईट काजू म्हणून जो प्रकार आहे त्याच्याही आता बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मशीन्स उपलब्ध आहेत. ओके, हा अशा प्रकारचा सहज हे टर्पल निघून अतिशय इझिली हे टर्पल, परंतु याच्याही मशीन्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत. मशीन्स बाजारामध्ये उपलब्ध आहे. आता आपण नाही, आपल्याकडे ही मशीन उपलब्ध आहे, परंतु आपल्याला प्रॅक्टिकल दाखवण्यासाठी त्यांच्याकडे पॉसिबल आहे. कारण तो जो काजू आहे तो मॉइश्चर झाला पाहिजे, म्हणजे तो मऊ झाला पाहिजे. त्याला ते बाष्प दिलं पाहिजे. त्याशिवाय तो मऊ झाल्याशिवाय तो त्या मशीनला आपण लावू शकत नाही. त्यामुळे त्याची पूर्व तयारी करूनच आपल्याला हे करावं लागतं. हा चवीला आपण टेस्ट करूया काजू. हा, अतिशय क्रंची, खूप क्रंची असा टेस्ट आहे आणि खूप सॉफ्ट चव आहे. म्हणजे कोकणात काजू म्हणतो ना की चव असेल, तर मी कर्नाटकात काजू वगैरे खायला तर चव नसते, जो मुंबईला उपलब्ध होतो. चालेल दादा, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तर आय होप हा मुला या आपल्या याच्या काजू उद्योगासंदर्भात कुणाला अडचण असेल, कुणाला शंका असेल आणि यामध्ये कुणाला काजू हवे असतील तर आमचा हा काजू उद्योग, केदार काजू उद्योग, वैभववाडी तालुका. मी घनश्याम शिवराम नावळे. माझा मोबाईल नंबर आहे 94 21 26 69 49, 9421266949. या नंबरवरती संपर्क करू शकता. आपल्याला हवे असलेला काजूगर आपली पार्सल किंवा त्या असलेल्या योग्य प्रकारच्या वाहतुकीच्या व्यवस्थेने आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि मी तुम्हाला ना डिस्क्रिप्शन मध्ये ना डिटेल्स पण देईन, जेणेकरून तुम्हाला जर काजू हवा असेल मुंबईला, तुम्ही मुंबईला पाठवू शकतो, म्हणजे कुठेही पाठवू शकतो. तर तुम्हाला काजू जर फोडून पण हवा असेल किंवा मग काजू असा तयार हवा असेल तर तुम्ही दादा नक्की कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर खाली आहेत, हे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देईन, किंवा तुम्हाला जर आता स्क्रीनवर येत असेल तुम्ही हा नोट डाऊन करा आणि दादाला कॉन्टॅक्ट करा. तर खूप मनापासून धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. तर सो आय होप मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल. तर जेव्हा काजू धरतो तेव्हापासून तुमच्यापर्यंत तो काजू येतो त्याची प्रोसेस तुम्ही ह्या व्हिडिओ पाहिली असेल. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, ही माहिती आवडली असेल. तर तुम्हाला काही गरज असेल काजूची तर तुम्ही केदार काजू उद्योग इथे कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि एक बिग थँक्स आपल्या समर्थ भाऊला, जो आपला कॅमेरामॅन होता पाठचा. तो आता काय सध्या काय बोलणार नाही, पण तो मागे नंतर मग कॅमेरा मागे तो बोलेल खूप. तर आय होप ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चला आपण भेटू काय अशा नवीन व्हिडिओमध्ये कोकणातल्या. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, गुड बाय.